बातमी पुण्याची आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी मविया, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन आहे। मुरलीधर मोहोळ धर्मादाय आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आहे। पुण्यातील धर्मादाय कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात सध्या पुण्यात आंदोलन केलं जात आहे। पुण्याच्या धर्मादाय आयुक्ताच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन आहे। काय सांगाल? काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन होतं। हे आंदोलन करण्यामागचं कारण आहे, मुरलीधर मोहोळांनी जैन बोर्डिंगच्या प्रकरणातून नुसतं पुण्याचं नाव फक्त राज्यात बदनाम नाही केलं, तर या ठिकाणी या देशात आणि विश्वामध्ये बदनाम केलेलं आहे। मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाचा गैरवापर केलेला आहे। कुठेतरी या प्रकारामध्ये नुसते फक्त मुरलीधर मोहोळच नाहीत, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दोषी आहेत। कारण की एखाद्या सामान्य माणसाला कर्ज मिळण्यासाठी 2-2 वर्ष वाट बघावी लागते किंवा किमान 6 महिने वाट बघावी लागते। इथे एका दिवसात 270 कोटी रुपये देण्याचं नाही का महापाप हे या सहकार खात्याने केलेलं आहे। ज्या ठिकाणी ट्रस्टला परवानगी मिळण्यासाठी 10-20 वर्ष इथे चक्रा माराव्या लागतात, तिथं त्याच नका देवेंद्र फडणवीसांच्या मामे भावांनी राज्याचे धर्मादाय आयुक्त म्हणून फक्त नका 10 दिवसामध्ये जागा विक्रीची परवानगी दिलेली आहे। महापालिकेला फसवण्याचं काम गोखलेंनी, मुरलीधर मोहोळ आणि फडणवीसांच्या सांगण्यामुळे केलेलं आहे। कारण की फक्त गोखले म्हणून ते जर आले असते तर त्यांचा प्लॅनना रेग्युलर FSI मिळाला असता, पण ट्रस्टच्या नावाने प्लॅन सँक्शन केला तर एक FSI जास्त मिळतो। त्यामुळे पुणेकरांच्या या ठिकाणी FSI वर किंवा कर रुपी पैशावर दरोडा घालायचं काम त्यांनी केलेलं आहे। या सगळ्या प्रकारात कारण मुरलीधर मोहोळांना जो काही मेल आलेला आहे तो मेल क्लिअर सांगतो की जर या ठिकाणी मुरलीधर मोहोळ सूत्रधार नसते तर गोखलेंनी त्यांना मेल केला नसता। गोखलेंना जर डीलच कॅन्सल करायचे तर त्यांनी ऍज पर रूल, ऍज पर नॉर्म्स त्यांनी या ठिकाणी धर्मादाय आयुक्तांना, राज्याच्या नोंदणी निरीक्षकांना, त्याचबरोबर कुठेतरी नाही का महापालिकेच्या आयुक्तांना मेल करायला पाहिजे होता, पण त्यांनी मुरलीधर मोहोळांना केला। याचा अर्थ त्यांनी शिक्कामोर्तब केले की या सगळ्या कटाचे सूत्रधार मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस आहे। महापालिका सगळ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी महाविकास आघाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।